नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, भरपूर मुलींच्या मला रिक्वेस्ट आल्या, आपल्या कमेंट बॉक्समध्येही आल्या आणि आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा आल्या की सर मुलींसाठी व्हिडिओ बनवा। तर मी असा एक विचार केला, जसे आपल्या मुलांसाठी आपण व्हिडिओ बनवतो तसं मुलींसाठी बनवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांचीही खूप स्वप्न आहेत, त्यांच्याही काही आशा आहेत की त्यांनाही भरती व्हायचं आहे। तर मुलींनो, मी एक सांगेन, तुम्हाला भरतीचं व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची सगळ्यात आधी गरज पडणार आहे, ती म्हणजे एक म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट। कारण की आपण जर पाहिलं तर घरच्यांचा सपोर्ट असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, अन्यथा तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही। जर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही भरती आरामात करू शकता। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर्मी जीडी आणि SSC GD यामध्ये मुलींसाठी कशा प्रकारे एंट्री मिळते, म्हणजे कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट, त्याच्यानंतर बाकी वय किती असायला हवं, वजन किती असायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर व्हिडिओ यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन माहिती, महाराष्ट्र शासनाची जी आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर सुरुवात करूया मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनपासून, म्हणजेच आर्मी जीडीला किती लागतं आहे, SSC GDला किती लागतं आहे। तर आर्मी जीडीला जर आपण पाहिलं तर SSC GDमध्ये आर्मी जीडीला 10वी पास असणं खूप गरजेचं आहे। मुलींसाठी मी सांगतो मित्रांनो, 10वी पास असणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये सुद्धा 45% असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक विषयात 33% असणं खूप गरजेचं आहे मार्क्स। अशा प्रकारे आर्मीने एक क्रायटेरिया दिला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्मीमध्ये फक्त GD स्टाफमध्ये लेडीज जाऊ शकतात, बाकी क्लरिकल स्टाफ, टेक्निकल स्टाफमध्ये जाऊ शकत नाही आहेत। नर्सिंग वगैरे त्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये जाऊ शकतात, पण बाकीचं पाहिलं आपण रेली भरतीद्वारे तर ते GDमध्ये जाऊ शकतात। हे झालं आर्मीचं। SSC GDचं आपण पाहिलं तर 8 फोर्स आहेत मित्रांनो टोटल। या 8 फोर्सपैकी त्या कोणत्याही फोर्समध्ये जाऊ शकतात। त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं 10वी पास असणं खूप गरजेचं आहे, बाकी कोणत्या विषयात किती मार्क आहेत त्यांना काही घेणं देणं नाही आहे, फक्त 10वी पास असणं खूप गरजेचं आहे। हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशन। त्याच्यानंतर जर आपण हाईटचा विचार केला, आर्मी जीडीमध्ये मुलींना 152 हाईट लागते मित्रांनो, आणि SSC GDमध्ये मुलींना 157 हाईट लागते। फक्त हा फरक आहे, आर्मीमध्ये कमी हाईट लागते आणि SSC GDमध्ये थोडी जास्त हाईट लागते मित्रांनो। हे झालं हाईटचं। त्याच्यानंतर वजन। आता वजनाचा जर विचार केला, मुलींमध्ये वजनाचा खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो, कारण की माहीत नाही काय प्रॉब्लेम येतो पण येतो। तर वजनाचा जर विचार केला त्याचा एक चार्ट आहे आपल्याकडे, तो व्हिडिओ आपण नेक्स्ट येईल। तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, सिंपल तुम्ही हा चॅनल आपला सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता, तेव्हाच तुम्हाला आपल्याला येणारे व्हिडिओ पाहू शकाल तुम्ही। मग तो जो व्हिडिओ आहे चार्ट पूर्ण तो मी पुढे घेऊन येणार आहे, त्याच्यात तुम्ही तुमचं वजन आणि हाईट बघू शकता। अंदाजे जर मी सांगितलं तुम्हाला तर अंदाजे मित्रांनो, जसं तुमची 157 हाईट आहे तर 157 हाईट ज्याची असेल त्याला 155 ते 159 एवढं जर तुमचं 157 हाईट असेल तुम्हाला 55 ते 59 एवढं वजन असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे हाईट, जेवढी आपली हाईट आहे त्याचे शेवटचे 2 अंक आहेत त्याच्या आसपासचे जे काही अंक असतील तेवढं वजन असणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही परफेक्ट वेटमध्ये येतात, अन्यथा तुम्हाला ओव्हरवेट किंवा डाऊन वेटमध्ये काढायची शक्यता जास्त असते। हे झालं वजनाचं। वजन झालं, हाईट झालं, एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं। त्याच्यानंतर नेक्स्ट येतं काय, तर ते म्हणजे भरतीचं फिजिकल। तर फिजिकलमध्ये आर्मीमध्ये पण 1600 मीटर आहे आणि त्याच्यानंतर SSCमध्ये सुद्धा 1600 मीटर आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे आपलं वय। आर्मीमध्ये तुम्हाला 17.5 ते 21 वय आहे, SSCमध्ये तुम्हाला 18 ते 23 वय आहे। बाकी एज तुमचं जे आहे ते याच्यामध्ये आपल्या, जर तुमचं कास्टमध्ये असाल किंवा अदर जे काही शेड्यूल क्लासमध्ये असाल किंवा आदिवासी भागात असेल त्यांना वेगवेगळ्या तिथं क्रायटेरिया दिलेला आहे, परंतु जर नॉर्मल कॉमनली विचार केला तर आर्मीमध्ये 17.5 ते 21 आणि SSCमध्ये 18 ते 23 हे जर तुमचं वय असेल, कॉमनलीच आपण विचार केला, म्हणजेच यावर्षी समजा भरती आहे, तुमचं जे वय आहे ते 2000 ते 2004 या दरम्यान तुमची जी काय बर्थ डेट असेल तर तुम्ही ह्या वर्षी भरतीला तुम्ही पात्र आहात मित्रांनो। तर हे झालं वयाचं। भरती पूर्णपणे हे वयाचं झाल्यानंतर तुमचं हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं मेडिकल तुमचंही होतं, त्याच्यानंतर लेखी तुम्हालाही द्यावी लागते। तर अशा प्रकारे पूर्णपणे ही भरती प्रक्रिया चालते मुलींसाठी सुद्धा। अजूनही तुम्हाला जर काही डाऊट असतील मुलींसाठी तर सिंपल आपल्या कमेंट बॉक्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम ID आहे, तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता। मेसेजमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल।
तुम्ही जेव्हा मेसेज टाकाल पूर्णपणे प्रश्न म्हणून टाका, हाय वगैरे टाकू नका, डायरेक्टली प्रश्न टाका. 1 ते 2 दिवसात तुम्हाला मी उत्तर देईन, कारण की भरपूर मेसेज येत असतात. प्रत्येकाला उत्तर देणं माझं कर्तव्य समजतो. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.